हॅलो फ्रेंड्स, आम्ही जे आहे तर आज पुण्यातली जे तुळशीबाग आहे व दगडूशेठ गणपती आहे तर त्याची परेड करणार आहे. आणि तुम्हाला जे आहे या व्हिडिओमध्ये कळेलच की आम्ही कुठे कुठे गेलो, आम्ही काय काय शॉपिंग केली वगैरे. तर मॅडम आणि आम्ही जे आहे तर चाललो सोबत आणि आम्ही आता इथून जे आहे सुरुवात करतो आहे. आज इथे आमचा वर्कशॉप होता, वर्कशॉप संपल्यानंतर आम्ही जे एन्जॉय करतो ते तुम्हाला पण इथे बघायला मिळेल. सेकंड डेचा वर्कशॉप झालेला आहे. आता तुळशीबागेत काही खरेदी करायची आहे, साड्यासुद्धा काही खरेदी करायची आहे आणि दगडूशेठ गणपतीचं आपल्याला दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. बाहेरून घेऊया खूप गर्दी असेल तर, आणि तुळशीबागेमध्ये काही शॉपिंग करणार आहोत. तर चला आपण जाऊया आणि शॉप्स पण तुम्हाला बघायला मिळतील काय काय आहे पुण्यामध्ये. असं म्हणतात की भरपूर स्वस्त मिळतं साड्या वगैरे, आणि शॉपिंगचं सामान, डेकोरेशनचं सामानसुद्धा स्वस्त आहे. तर बघूया काय काय आहे आणि पुणेमध्ये फिरूया. तर आम्ही निघालो होतो. सगळे इलेक्ट्रिकची दुकाने होती, छान छान लाईट, झुमर, सगळी इलेक्ट्रिकचीच गल्ली होती. कारण आता गणपती आले, गणपतीचं डेकोरेशनसाठी लायटिंग्स वगैरे खूप छान छान लागलेले होते. हे बघा किती छान झुमर्स आहेत. अशा पद्धतीने हा आम्हाला चौक लागला व आम्ही पुढे निघालो. तर बघा किती छान झुमर आहेत, एवढंच सुंदर सुंदर होते. नंतर आम्ही आलो वड्यावाल्याकडे. साबुदाणा वडा घ्यायचा, एक साबुदाणा वडा, 2 वडापाव. साबुदाणा वडा 70 आणि वडापाव 20. तर त्यांनी आम्ही 2 साबुदाणा वडे व 2 वडापाव दिलं, त्यासोबत दही दिलं. वडापाव तर छान आहे, पण साबुदाणा वडा बिलकुल व्यवस्थित नाही. वडा जो आहे अतिशय छान आहे, परंतु आम्ही जे आहे ते साबुदाणा वडा घेतला. तर साबुदाणा वडा बिलकुल चांगला नव्हता, परंतु हा मला वाटते वड्यासाठी खूप फेमस असल्यामुळे वड्याची टेस्ट खूप छान होती. इथे जे आहे ते आपल्याला भेटेल. फायनली आपण प्रवेशद्वाराकडे जे आहे पोहोचलेलो आहे, परंतु आतमध्ये जे आहे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण जे आहे तर आतमध्ये कॅमेरा नेणार नाही. तर आम्ही आलेलो आहे मूळचंद मिलमध्ये नऊवारी साड्यांची शॉपिंग करण्यासाठी. तर आम्ही इथे काही जर साड्या आवडल्या तर नऊवारी घेऊन जाणार आहे. तर द्या हो, तुम्ही सरळ सांगितलंच नाही. नाही टिकतोय. तर आमची झालेली आहे शॉपिंग. 2 बॅगनी साड्या भरलेल्या आहे आणि आता आम्ही जातोय रूमवरती. मी घेतले एवढ्या साऱ्या साड्या आणि आम्ही आहे आता ह्या साड्या वागवायला. तर बघू शकता मॅडमची झाली शॉपिंग, आणि याच्यामध्ये नाही म्हणलं तर आम्ही 30 ते 40 साड्या याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. इकडे जे आहे गणपतीसाठी डेकोरेट केलेलं आहे, गणपती बसणार आहे त्यासाठी एवढं छान त्यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि इथे गणपती बसणार आहे. तर आम्हाला जायचं होतं तुळशीबागेमध्ये, पण एवढं सारं ओझं घेऊन आम्ही तुळशीबागेत नाही जाणार. त्यामुळे आता ह्या साड्या आम्ही रूमवरती घेऊन जाणार आहे आणि तुळशीबागेत उद्या जाणार आहे. आता आम्ही आलोय, सामान ठेवलंय घरी. आता आलोय कसबा गणपतीकडे. कसबा गणपतीचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. जेवायला पण जायचं आहे आपल्याला. पहिले आपण कसबा गणपतीचं दर्शन करूया, नंतर जेवायला जाऊया. गणपतीसाठी बघा किती छान डेकोरेशन करताय. पुण्यामध्ये जिथे तिथे सगळे गणपतीचे डेकोरेशनच दिसतील तुम्हाला, कारण गणपतीची तयारी 15 दिवसा अगोदरपासून होते इकडे. सर्वजण आता बिझी आहे गणपती डेकोरेशनसाठी. जिथे तिथे तुम्हाला गणपतीच दिसतील. इकडे गणपती विक्रीसाठी आहेत, छान छान गणपती आहेत. बघा किती छानपैकी जे आहे तरी ते गणपती वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेट केलेले आहे. समोर
इथे बघू शकता एकदम असे सुंदर सुंदर गणपती आहेत आणि गणपतीची इथे जे आहे तर जास्तपैकी विक्री होत असावी, त्यामुळे इथे जास्त प्रमाणात जे आहे गणपती दिसतात आणि पाठीमागे तर खूप असं छानसे गणपती जे आहे लागलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम कारागिरी करून जे आहे तर इथे जे आहे सेट बनवणं चालू आहे. पूर्ण प्लायमध्ये जे आहे तर तुम्ही बघू शकता काम चाललेलं आहे आणि इथे व्यवस्थितपैकी असं डेकोरेशनसुद्धा तुम्हाला दिसतं आहे. इथे बघू शकता माचीपासून जे आहे तर इथे बैल बनवलेले आहेत, म्हणजे नंदी बनवलेले आहेत. त्यासोबत समोर बघा नंदी प्लस जे आहे तर महादेवाची मूर्ती आहे. हे पूर्ण डेकोरेट झाल्यानंतर असं सुंदर जे आहे तर इथे हे डेकोरेशन दिसेल. आता कसबा गणपती आहे. आम्ही समोर गेल्यामुळे आम्हाला कसबा गणपती काही सापडलाच नाही, परंतु आम्ही आता कसबा गणपतीला आलो आहे. तर बघू शकता हे जे आहे तर खूप जुनं असं बांधकाम आहे, ज्यामध्ये कसबा गणपतीचं जे आहे मंदिर आहे आणि सुंदर असे नकाशे पण याच्यामध्ये जे बनवलेले आहे. सुंदर अशा मूर्त्यासुद्धा यामध्ये बनवलेल्या आहे. मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर इथे पूर्ण अष्टविनायकचे फोटो दिलेले आहेत. 8 मयूरेश्वर, मोरगाव, सिद्धिविनायक. याच्यामध्ये जे आहे तर वेगवेगळे गणपतीने जे अवतार घेतलेले आहेत त्याचं चित्रीकरण जे आहे तर तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे. असे खूप सुंदर अशा प्रकारे जे आहे तर इथे चित्रीकरण जे आहे करून दाखवलेलं आहे. आणि हा गणपतीचा जो आहे तर प्रदर्शन आहे, जे आपण गणपतीला जे आहे ते राऊंड मारतो त्या पद्धतीने इकडे केलेलं आहे. आणि हे जुन्या वाड्यामध्ये जे आहे तर बनलेलं आहे पूर्णपणे आणि सुंदर असं काम जे आहे तर आहे पूर्ण सागवानमध्ये जे आहे तर हे बनलेलं असेल. आम्ही परत येताना जे आहे ते इथे सुदाम भेळ भेटली आहे आणि समोर तुम्ही बघू शकता प्रवीण व्हेज जे आहे तर हॉटेल आहे. तर आता आम्हाला पण भूक लागलेली आहे, त्यामुळे आम्ही जे आहे तर जातो आहे प्रवीण व्हेजमध्ये आणि तिथे येऊन जे आहे तर आम्ही जेवण करणार आहोत. पंजाबी तर आपण घेणार आहोत पंजाबी थाळी, कारण आपण नाश्ता केलेलाच आहे थोडाफार. पंजाबी थाळी घेऊया. एकदम सुंदर आहे थाळी आणि आपण आता टेस्ट करणार आहोत. एकदम टेस्टी आहे.